श्रावणी सोमवार निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं भीमाशंकरचं दर्शन। वरुण राजाचं आगमन झालेलं असून आज भीमाशंकरकडे साकडे घालतो। आमचा बळीराजा सुखी होऊ दे, संकटातून मुक्त कर, त्यांना सुख समाधानाचे दिवस येऊ दे। खड्डेमय रस्त्यांवर भाष्य करताना इथले रस्ते मी पाहिले, चांगला रस्ता आपण करू। 280 कोटीचा विकास आराखडा तयार केलेला असून भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी सरकार नक्की घेईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन। चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारूप प्रभाग रचना जाहीर। आळंदी नगर परिषदेची प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगर परिषदेच्या नोटीस बोर्ड आणि नगर परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध। आळंदी शहरात 1 ते 9 प्रभाग हे 2 सदस्यीय तर प्रभाग क्रमांक 10 हा 3 सदस्यीय। नागरिकांनी मुदतीमध्ये आपल्या हरकती आणि सूचना लेखी स्वरूपात नगर परिषद कार्यालयातील आवक जावक विभागात सादर कराव्यात। प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीची संधी देण्यात येणार। श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरची महादेव नगरी हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमली। पहाटे भीमाशंकरच्या मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, महाआरती आणि शंखनाद। भाविक शिवभक्तीने तल्लीन। हजारो भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा। शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने भीमाशंकर मंदिराचा गाभारा आणि सभा मंडपात विविध रंगी फुलमाळांची आकर्षक सजावट। भीमाशंकर खोऱ्यात पावसाची संततधार। चास कमान धरण 100% भरलं। धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता 1100 क्युसेक विसर्ग सांडव्याद्वारे आणि 400 क्युसेक विसर्ग अतिवाहिनीद्वारे असा एकूण 1500 क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये सुरू। पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट। रायगड, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहण्याचे हवामान विभागानं केलं आवाहन। ऑगस्ट महिन्यातील तालुकास्तरीय लोकशाही दिनी तक्रारदार आणि नागरिकांच्या तहसील कार्यालयाबाहेर संतप्त प्रतिक्रिया। ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाबाबत खेड तहसील कार्यालयाकडून नियोजन, पूर्वप्रसिद्धी आणि जनजागृती झाली नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी। लोकशाही दिनासाठी बदललेल्या ठिकाणाबाबत तक्रारदार आणि नागरिकांनी एकत्र येत लोकशाही दिनाबाबत नाराजी व्यक्त करीत निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांना दिले निवेदन। शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26 योजना। पुणे जिल्ह्यातील 90 पात्र शेतकऱ्यांपैकी खेड तालुक्यातील आडगाव, भोसे, जवळके, बुद्रुक, कडूस, ओलेवाडी, कनेरसर, चिमणी, पाईट आणि चाकण अशा 9 गावातील शेतकरी ठरले पात्र। अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी लॉटरीसाठी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता 6वा मजला DTC सेंटर म्हात्रे पूल, एरंडवणे येथे उपस्थित राहण्याचे कृषी विभागाचे आवाहन। देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी पात्र शेतकऱ्यांना केले आवाहन। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन। वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात स्वतंत्रपणे स्पर्धा होत असून वरिष्ठ गटात स्पर्धेचे विषय उद्योगरत्न रतन टाटा, आहे AI तरीही, वाचताना वेचलेले, निसर्गाने द्यावे, मानवाने घ्यावे, तर कनिष्ठ गटातील स्पर्धेचे विषय असा घडवूया महाराष्ट्र, अक्षर कवयित्री बहिणाबाई चौधरी, मला भावलेले राजकीय व्यक्तिमत्व, ऑनलाईन शिक्षण, अपेक्षा आणि वास्तव असे असणार। स्पर्धेसाठी दोन्ही गटात वैयक्तिक, उत्तेजनार्थ आणि सांघिक अशी विविध बक्षिसे असून त्यात रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, हुतात्मा राजगुरू चषक आणि साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृतिचिन्ह देण्यात येणार। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडवोर यांची माहिती। चाकण येथे ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशनच्या वतीने चाकण शिक्षण मंडळाच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक आणि शिष्यवृत्तीचे वाटप। महेंद्र कुमार संचिती यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद। डॉक्टर असित अरगडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन।
यावेळी राजनभाई परदेशी, संस्थेचे सचिव डॉक्टर अविनाश आरगडे, विश्वस्त अभिमन्यू शेलार, वैशाली ओसवाल, मनाली सांकला, उल्हास शिर्के, संदीप बागडे, शंकर सोमवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश लाटणे, डॉक्टर उमेश भोगसे, अनिकेत कदम यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती. बजरंग दल संचलित हिंदू गर्जना गोविंदा पथक खेड प्रखंड यांनी 11 वर्षांची परंपरा राखली. यंदा 6 थरांची सलामी देऊन सुधीर मुंगसे यांनी आयोजित केलेली दहीहंडी फोडण्याचा पटकावला मान. हिंदू गर्जना गोविंदा पथकाने मंचर, पेठ, चाकण या ठिकाणी 6 थरांची दिली दिमागदार सलामी. 500 बजरंगी गोविंदांची उपस्थिती. गोविंदा पथक प्रमुख विनोद लोहट यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 60 गोविंदांनी महिनाभर केलेल्या सरावामुळे 6 थर लावून हिंदू गर्जना गोविंदा पथकाचा खेड तालुक्यामध्ये डंका. पुणे जिल्ह्यातून 18 नोव्हेंबर 2024 पासून 2 वर्षासाठी तडीपार असलेला गुन्हेगार तडीपारीच्या आदेशाचा भंग करून विना परवाना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयत्यासह दहशत माजवताना आढळला. धानोरीच्या खंडोबाची वाडी येथील 30 वर्षीय श्रीधर केशव कदम या तडीपार गुंडाला आळंदी पोलिसांनी केली अटक. चरोली बायपास रस्त्यालगतच्या प्लुमेरिया मंगल कार्यालयासमोर आळंदी पोलिसांनी श्रीधर कदम याला ठोकल्या बेड्या. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिरगाव येथे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पश्चिम विभाग अध्यक्ष बाळासाहेब कोरडे यांनी श्रावणी सोमवार निमित्त केले फराळ वाटप. यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनगरे, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास माठे, अंबूचे सरपंच ज्ञानेदेव कांबळे, गोरेगावचे सरपंच नामदेव गवारी, बँक व्यवस्थापक रोहित सुपे, सुरेश पांढर, संपत निधन, दामू लांडगे, रामदास पोखरकर, राम ओहाळ, रमजान इनामदार, शशिकांत अडारी आदींची उपस्थिती. श्री क्षेत्र कुंडेश्वर घाट रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या महिला भाविकांच्या कुटुंबियांना विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटनांकडून मदत सुरू. क्षितिज ग्रुपचे अध्यक्ष मंगेश पांगारे यांच्याकडून 12 मृत महिलांच्या कुटुंबियांना सोमवारी प्रत्येकी 25,000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश. क्षितिज ग्रुपचे महाराष्ट्र राज्य सचिव रितेश आंद्रे, मार्गदर्शक संतोष नेवरेकर, सखाराम शिंदे, सुरेश गुले, अनंत कारंडे, आनंद कारंडे, अशोक नरवडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.